नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे आणि आजच्या सुंदर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज का नाही श्रावण महिन्यातील सोमवार होता म्हणून बघा देवाला दिवा वगैरे लावून छान दारात पण दिवा लावलेला. आणि आज खूप दिवसानंतर कोथिंबीरच्या वड्या बनवणार होते. त्यासाठी कोथिंबीर छान स्वच्छ नीट करून घेतली आणि स्वच्छ धुतल्यानंतर तिला बारीक बारीक कापून घेतली. आता कापल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, तीळ, ओवा, थोडे जिरे, चवीनुसार मीठ आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ देखील टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकता आणि नंतर बेसन पीठ टाकायचं आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर छान आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व जे साहित्य टाकलेलं होतं ते नीट मिक्स होईल. तर मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि मिक्स केले. नंतर थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपल्याला ह्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला जसं हवेत तसे वड्यांसाठी ताटामध्ये देखील तुम्ही वड्या थापू शकता आणि तर अशा पद्धतीने गोल गोल पण करू शकता. नंतर चाळणीमध्ये हे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत. फक्त उकडण्याच्या आधी चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे कडेने, बघा मी लावले तसं. आणि नंतर वड्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या आपल्याला चांगल्या स्टीम करून घेतल्या की नंतर तुम्ही तळू शकता आणि तर अशा पद्धतीने भाजू शकता. बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.